सुपारी खाल्ल्यामुळे तोंड कायमचं बंद होऊ शकतं. खरंच असं होतं का? चला, सत्य समजून घेऊया. आज बाजारात अनेक प्रसिद्ध ब्रँड उपलब्ध आहेत. विमल, राजनिगंधा, राजश्री आणि इतर अनेक. पॅकेट वेगळी आहेत, नावं वेगळी आहेत, पण सगळ्यांमध्ये एकच गोष्ट समान आहे. ती म्हणजे सुपारी, ॲरेकनट. कधीकधी सुपारी खाल्ल्याने लगेच त्रास जाणवत नाही, पण जर रोज दीर्घकाळ सुपारी खाल्ली तर ती हळूहळू तोंडाचं नुकसान करते. सुरुवातीला बदल तोंडाच्या मागच्या भागात होतात, गालांच्या आतल्या बाजूला. या टप्प्यात जाणवतं हलकी जळजळ, तोंडात घट्टपणा, कोरडेपणा. हळूहळू ही जळजळ वाढू लागते. गरम किंवा तिखट पदार्थ खाता येत नाहीत. साधं जेवणसुद्धा त्रासदायक होतं. सुपारीमुळे तोंडात घट्ट उतक तयार होतं. याला फायब्रोसिस म्हणतात. त्यामुळे तोंड हळूहळू उघडणं कमी होतं. जेवताना, बोलताना आणि तोंड उघडताना त्रास होतो. यानंतर तोंडात जखमा तयार होतात. या जखमा सहज भरून येत नाहीत. तोंडातील त्वचा खूप नाजूक होते. या अवस्थेला म्हणतात ओरल सबम्युकस फायब्रोसिस, म्हणजेच OSMF. हा आजार हळूहळू वाढणारा, दीर्घकाळ टिकणारा आणि बहुतेक वेळा न बरा होणारा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे OSMF हा कॅन्सरपूर्व आजार आहे. म्हणजेच सुपारी खाण्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका खूप वाढतो. म्हणून हो, सुपारी तोंड बंद करू शकते आणि आयुष्यही संपवू शकते. आजच सुपारी, पान मसाला आणि गुटख्याला नाही म्हणा. तोंडात जळजळ, जखमा किंवा तोंड उघडायला त्रास होत असेल तर त्वरित दंतवैद्यांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.